श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा 207 वर. हल्ल्यात 400 पेक्षा जास्त नागरिक जखमी, तर या प्रकरणात 7 जणांना अटक. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश. गोव्यातील चर्चमध्ये सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावला. मतदारांना गाठण्यासाठी राजकीय पक्षांची धावपळ. रायगड पुण्यानंतर मुंबईत राज ठाकरेंची तोफ धडाडणार. राज ठाकरेंच्या मुंबईतल्या सभेला अखेर प्रशासनाची परवानगी. 23 एप्रिलला काळा चौकीत होणार सभा. उद्धव ठाकरेंची आज मुंबईत जाहीर सभा. मध्य दक्षिण मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारार्थ सभा. अभिनंदन यांना भारताच्या हवाली केलं नाही तर ती तुमची काळ रात्र असेल असा इशारा पाकिस्तानला दिला होता. गुजरातमधील सभेत मोदींनी केला गौप्यस्फोट. राहुल गांधींनी सांगितलं तर वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवणार. प्रियंका गांधींनी व्यक्त केली निवडणूक लढवण्याची भावना. उल्हासनगरमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती 6.5 लाखांची रोकड जप्त. निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई. पिंपरीत नगर पुणे महामार्गावरती बंद पडलेल्या कंटेनरला कारची धडक. अपघातात एकाच कुटुंबातील 4 जण जागीच ठार. मृतांमध्ये 20 दिवसाच्या बाळाचा समावेश. चेन्नई विरुद्ध बंगलोर यांच्यात रंगणार आयपीएलचा सामना. होम ग्राउंडवरती चेन्नई आरसीबीला रोखणार का, याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष.